गुड मॉर्निंग मित्रांनो. चला सकाळी सकाळी आम्ही निघालो. आता आम्ही झालो भात वाढवायला सकाळी सकाळी. आता 9:30 पर्यंत भात वाढवायचं आहे. हा एवढा आणि बघा हा हा 4 हातातला गडी. हा का हा हा 4 हातातला गडी सुटला घरी. अरे तो घरी गेला. येईल घरी ना पकडला लाजत आहे. नवीन व्हिडिओ मध्ये ना लय लाजत आहे. आणि इकडे आमचं पाटील बा नमस्कार. पाटील बा राम राम. किती वाढवलं मग? चहा बी झाला का नाही? यायचं जागा कर कुठं आणलाय ना आता वर बघा पटापट जोडायचं. समीर शेठ हे 4 हाताची गडी खैराची पाहुणे बर का. वाळकास जोडी बघा. तू आवर पटकनी अजून आपल्याला जोडायची गडी. लादला गेलाय पळून भाऊ. इकडे आता रस्सी बनवायचं काम चालू आहे. एक कमी पडली. कोणा आलं रे फेटा? कोणत्याच्या इथून तुला म्हणला फक्त तू पकड ना. अरे ही आमच्या इथं काय तू फेट लग्नाचं भेटलेलं असतील तुला ते. मग पप्पांच्या लग्नातला अजून फेट राहिले. पप्पाच्या लग्नातलं नाही तुला थोडं डावी नाही. 1000 रुपये ठेवून गेला समजा. 5 किलो आता एवढी रशी झाली विण म्हणून ही आता थोडी राहिली. आम्हाला 12 जोडायला कमी पडली होती. मग आता गाई एवढी फेट्याने ही विणायचं काम चालू आहे का. इकडे नाना म्हणून कुठं असलं तर इकडे द्या. हा फेट असलं तर द्या. नानाला कमी पडले फेट. हे नानाच्या लग्नातलं फेट आहे ना नाना. नाना त्याला काळात लग्नाचं फेट नव्हतं ना. नाना काय होतं तुमच्या काळात लग्नाला? टोप्या गांधी टोपी का नारळ आणि आपलं छोटं टाईल का. इकडे बापू लागलाय ना आता थोडी राहिली. ओके इकडे थोडं राहिले. भाऊ त्या दिवशी मला बुच लावलाय नानानी. तुम्ही मासा आणायला गेलो. मी इथून म्हणतोय कवा येणार आहेत कवा येणार आहेत कवा येणार आहेत. हा मी इथंच होत त्याच्यावर तुम्ही गेलो निघून. तू करा काय आलाच नाही. मी इथं खाली तिकून आम्ही आलो. तिकून आलो नाही आलो म्हणला. अशा पद्धतीने इकडे पेंडा हे केलं नाही. हे जोडलेले दाण आहेत ना ते बाहेर येते नाही. मग नंतर हा पेंडा ना अशा पद्धतीने रचायचा. इकडे असा उडवा रचायचा. तिथं वर शेंडे लावायची तिकडं. आता याला इथं जागा करायची. एक नंबर आहे. उडवा रचा लागलीत. तिकडे उडवा झालाय. हा एक उडवा. हा थोडा बारीक उडवा आहे. आणि हा उडवा रचा लागलाय. वर बापू चढलाय. आता हे 4 झालेत. आता हा एक होईल आणि याच्या खाली एक शेजारी छोटा होईल नाही का. आता बापू लागलाय. बापू
हा बापू बसल्यावरती आता आपण इथून चढू. हा खैरायचं पाहुणं राम राम. खैरावरून हा गडी आलाय व तुम्हाला माहिती ना सकाळी बघितला पण कसा बडू झाला एक नंबर ना. आता एवढं राहिला आमचा फक्त द्यायचा आहे तर पेंडा म्हणजे हा उडवा होईल कम्प्लीट. हा काय गणायचा आपण त्याला नंतर हे करू. अजून आम्हाला भात भरायचं आहे. आता बांधले तरी डायरेक्ट असं ते वर टाकायचं. आता हे आता डायरेक्ट आता वर देणार हा त्याच्याकडे. आता ना काय होणार आहे तिथं आता तो पूर्ण होईल. आता त्याच्या शेजारी ना दुसरा घ्यायला लागेल. ज्योतिबाई बाय बरं आहे का बघा मित्रांनो हे अशा पद्धतीने काम चालते. आता भात भरायचं. आता वाजलेत किती आता 1:15 वाजलेत तरी अजून आमचं इथे ना 1-1.5 तास आहे ना असं जाणार आहे. तर गोण्या भरायच्या एवढं सगळं उरकायचं पहिले मी आणून 1-2 तासामध्ये ना सगळं होऊन जाईल. आता दुसरा उडा ते खाली घ्यायला लागेल ते शेजारी. आता आले होत आता याला वर आणून हा ना आमची शिंडी बांधायला लागली बघा. आता नानाने कशी तयार केली या बघा. कसं वर टाकलं ना पेंड्याच्या पावसात पाणी पडलं ना माहिती कसं पेंडा खराब होत नाही. झाली तयार. आता कशी ठेवायचं बघा. थोडा पाय होता हा देव काय आता याला सगळीकडून असं इकडून बाजूने त्याला सगळं असं पद्धतशीर ठोकून घेतो नाही ती एक लेवल दिसल असं पद्धतशीर. आता असं झालं पण ते नंतर ना आता शिंड्या टाकली का सगळं ठोकून वगैरे पद्धतशीर करून घ्या. आता हे एवढं राहिलं पेंडा हा हे इथं रचायचं आहे असंच उडवा लावायचं आहे. आता जरा 5 मिनिटाचं ब्रेक घेऊ आपल्या कामाला सुरुवात. ते तिकडे आमदार लागलाय बिल गायला का तिकडे आमदार. ए आमदार काय करतोय. आमदार त्या साईडला बसलाय तिकडं बघा. उठला बघा आता त्याचे राहिलेत 5-6 भार जोडायची. तो चाललाय बघा. आता तुम्हाला दाखवतो बघा इकडे. आता आपण आणून त्याच्या जवळ जाऊ. आता त्याने 12 घेतला. आणि त्या साईडला पण तिकडे पण लोक जोडायला लागले. तर आता सगळीकडे ना आता हे 5-6 दिवसात येते तर 8 दिवसात हे सगळे वावर रिकामे होतील. तू आमदार किती लांब आहे का. बापू लागले ते पेंड्या तो पेंडा रचल्या उडवा तर तो बॅन लागला ठोका मी जेवढं असं बाहेर येतात ना त्या पद्धतीने अशा आतमध्ये जाते. हे बघा त्याशी आतमध्ये जाते. मग हा गडी ना हा एकटाच व्हायला जोडीला कोण नाही काय नाही. आपला पद्धतशीर मस्त गाडीवरती गाठामुळे त्याच्या बरोबर लकवा गेला का नाही. रघुशेट आले त्या साईडला वाचलाय. सांगा काय आल्या बाजूला फिरायला जागा नाही लकवा गेला. मग बघ वर त्या कसा जाऊन खालतून बघ वर नजीकला काय आणला होता रघुशेट काय चालले मग. मग किती राहिलं मग तुमचं थिएटर यायचं अजून. युट्यूब मग किती राहिले थिएटर यायचं. तिच्या युट्यूबला पाठवत्या वहिनीचं इथेच ठेवायचं. आता नदीला पाणी कमी पडलं ना नात्यानं वळावं गे तिकडे. ते बरंच पालन घ्यायचं नाही कोणी बी. आणि आमचा सोडलेला वर वरून खाली येत आहे.
वावरात उरकला नाही इथून हा आता कुठं उधर आता दर्यातून झालंय सगळं कधी आता इकडे मुसलमान राहिला खालतं हा इकडे खालतं सकाळपासून गाडीवरती भाताचे गोणे वाटत 2-2 1-1 अशा. आमच्या बापूला आता एक नवीन मोबाईल घ्यायचा. तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की कोणचा मोबाईल घेऊ नाही का, कोणता चांगला बसेल त्या कॅमेरा वगैरे चांगल्या क्लिअरिटी, म्हणजे कसं बापू पण व्हिडिओ काढाय जरा मदत करेल ना. बापू तुला कोणचा मोबाईल आवडत आहे तसा? कीपॅडचा. बापूला कीपॅडचा मोबाईल आवडत आहे, बटनावाला. आपला आता थोडा राहिला एवढं झालं का. आता इथं दुसरा घेतला आपण रस्सा. बापू ते वर वाहतात त्या साईडला, तर इथं खाली आलाय. एवढं झालं का. चला मित्रांनो आता आपलं काम होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.